करायचं या मुलाचं? या मुलाकडून मला किती अपेक्षा आहे. काय रे, काय झालं बाबा, मला नीट सांग ना. मी आणि बाबांसोबत सुजय आणि मी गाडीत जात होतो शाळेमध्ये. जाताना सुजयने गाडीचा आग्रह झाला. त्याचं वय नसताना गाडी चालवण्याचं लायसन्स नसताना बाबांनी त्याला गाडी दिली आणि त्याने एका म्हाताऱ्यावर धडक दिली. बापरे, हो याचं काय? जर म्हाताऱ्याचा काही कमी जास्त झाला असता किंवा मृत्यू झाला असता तर बाबांना तुरुंगात जावं लागलं असतं आई. आणि त्यामुळे आपल्या कुटुंबावर फार मोठा प्रसंग ओढवला. तुमच्या माझ्याकडून खूप वाचायचं आहे आणि पुन्हा तुम्हीच मला सांगता की खरं बोला. आणि बाबांनी मला सांगितलं की एक गोष्ट मालकांना सांगू नकोस. हो, हे काय केलं? कशाला त्याला गाडी दिली? तुम्हाला गाडीची काही नियम माहिती आहे? लोक गाडी देत नाही. रस्त्याने किती वाईट वाईट घटना घडतात. हा लहान मुलगा आपला आठवीचा, त्याच्या मनावर काय आला तुम्ही? त्याचा आपल्याचं चित्त लागेल का? त्याचा तोच विचार तो करत नाही. सांग दुर्गा, कसं समजवूया? शाळेत मन लागत नाही, अभ्यासाकडे लक्ष नाही रे बाबा, हे असं करू नको. या गोष्टींकडे लक्ष देऊ नको. तुला फक्त तुझ्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचंय. इतर गोष्टी करून तू लक्ष देऊ नको. कारण का तुला या गोष्टींकडे राहून तुला काय उपयोग आहे बाबा? या गोष्टींचा तू विचार करू नको. मनाला वेदना तू हे करू नको. आणि तुम्ही पण असं करू नका. त्याला समजावून सांगा. त्याचा जर आपल्याजवळ परिणाम झाला तर तो नापास होईल आणि आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा आपल्या भंग होतील. एकुलता एक मुलगा आपला, पण तुम्ही अशी घटना केल्यामुळे त्याच्या मनावर केवढा आघात झाला. हा आघात एकाची जाईल का? त्याच्या मनाला आपण सावरलं पाहिजे. त्याच्या मनात या गोष्टी काढल्या पाहिजे. आणि बाबा, तू शाळेत जातो, तू या घरचा विचार करू नको. आता बाबा याच्या पुढे असं वागणार नाही. त्याला सांगा तुम्ही की मी असं वागणार नाही, असं करणार नाही. मी त्याच्या मनातलं तरी निघून जाईल. सांग तुझं आता तूच सांग बाई, काय सांगावं? सावित्री, तुम्हाला गप्प बसायच्या सांगतील किंवा मग तुम्ही हे काय भांडण करतात? जे तुमचे वडील आहे त्यांच्यासाठी अपघात झाला म्हणून तुम्ही हे काय सांगतात? त्यांच्यासाठी अपघात झाला म्हणून की त्यांच्यासाठी समाज करतात. जाऊ द्या. या भांडणांचा काही तुम्हाला परिणाम करू नको बाबा. आणि अभ्यासाकडे व्यवस्थित लक्ष दे. या गोष्टींचा तुझ्या मनावर खूप आघात झालेला आहे.